राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या घुगऱ्या. मुगाच्या घुगऱ्या खाल्ल्यानं पण काय होतं, किती आयुर्वेदिक आहेत, किती पौष्टिक आहेत. त्याच्यामुळं आता आपण बनवणार आहे. आज इथं मूग घेतले आहे मी थोडेसे. याला काही प्रमाण नाही आहे, जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ शकता. बघा किती छान मस्त गावठी हिरवीगार मूग आहे. आता इथं मूग घेतले, इकडे पाणी ठेवलं आहे मी गरम करायला. पाण्याला उकळी फुटू द्यायची आणि आपल्याला मूग धुवून त्याच्यामध्ये टाकायचे आहे. हे मूग कसे पौष्टिक आहे. धुतले मी मूग, आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे. मुगा खाल्ल्याने काय होतं, आता उन्हाळा आहे, उन्हामुळं ना थोडंसं ना आपल्याला थंड थंडगार पौष्टिक आणि जास्त जेवण जात नाही, जड जेवण. तर इथं हलकं हलकं जेवण आपल्याला रात्री म्हणा किंवा दुपारी म्हणा किंवा सकाळी नाश्त्याला म्हणा, हे अशा मुगाच्या घुगऱ्या आपल्याला करून खायच्या. आणि जास्त वयस्कर बायांनी पण, जास्तीत जास्त वयस्कर बायांनी पण खायच्या, कारण हे आयुर्वेदिकामध्ये खूप पौष्टिक मानलेलं आहे. ह्याच्यापासून काहीच त्रासदायक नाही आहे. आता मी याच्यात मीठ टाकलं थोडं, शिजवताना ना मीठ टाकायचं थोडं. आणि आता ह्याला आपल्याला हलवून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं. आपोआप बारीक गॅस करायचा. 10 मिनटात 5 मिनटात शिजून बसते. आता बघा झाले आपल्या शिजून. आता हे पाणी आहे, तर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं. पाणी कसं काढून घ्यायचं, तर तेव्हा हे असं पाणी काढून घ्यायचं. आणि हे पाणी एकदम औषध आहे, तर हे पाणी काढलेलं आपण प्यायचं. झालं, आता आपलं पाणी काढून झालं. मस्त छान अशा घुगऱ्या शिजून घ्यायच्या. आणि अशा खाल्ल्या तरी चालतात नुसत्या मिठाच्या, ज्याला आवडतील. नाहीतर ह्याला आपल्याला आता लसूण आणि कोथिंबीर कुटून ह्याला आपल्याला फ्राय करायचे आहे. असे खा, फ्राय करून खा, काही अडचण नाही आहे. अशा बी छान लागतात आणि ह्याचे खूप फायदे आहेत. एकदम हलका हलकं अन्न आहे हे. तर हे हप्त्यातून एकदा दोनदा खाल्लंच पाहिजे. रात्री जेवण ज्यांना कमी, डॉक्टर लोक सांगतात ना रात्री जेवण नका करू जास्त वय झाल्यावर. आता इथं पाणी बघा, मी हे पाणी पण पिते तुमच्यासमोरच. खूप छान पाणी लागतं, खूप चवदार लागतं हे पाणी. ह्याच्यामध्ये जीवनसत्व सगळं उतरलेलं राहतं. ते पाणी फेकून द्यायचं नाही, पिऊन घ्यायचं. इथं तेल टाकलेलं आहे मी. आता आपल्याला ह्याला खालीवरी थोडंशा हलकं हलकं परतून घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचं. आणि नाही परतवल्या तरी खायला त्या खूप छान लागतात. तिथं मी थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडंसं मिरची पावडर टाकलं. तुमच्या प्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. आता इथं आपल्याला त्या घुगऱ्या टाकायच्या आहे. ह्याला मुगाच्या घुगऱ्या म्हणतात असं. ज्याला माहिती नाही त्यांनी ही रेसिपी नक्की आवर्जून पहा आणि असं करून खा. खूप पौष्टिक आहेत त्या. निरोगी ठेवणारं हे जीवनसत्व सगळं याच्यामध्ये आहे. असं आपल्याला परतून घ्यायचं. असं छान, जास्त नाही परतवायचं, थोडंसं खालीवरी करून घ्यायचं. या जर मुगाच्या घुगऱ्याची जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ज्याने पहिल्यानं पाहिली असेल, पहिल्यानं बघितली असेल, तर अशी रेसिपी नक्की करून बघा, खा. बघा इथं मस्त छान. आता मी इथं घुगऱ्या घेतल्या आहे ताटामध्ये. आजचं जेवण आहे पण आहे माझं. इथं मस्त खारं वांग करून घेतलेलं आहे मी. खारं वांग्याची भाजी घेतली, भात आहे आणि पोळ्या आहेत.